हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी कुशाग्रचा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. माय फर्स्ट पोस्टर बुक ॲनिमल्स. म्हणजे त्याच्यासाठी मी एक पोस्टर बुक आम्ही खरेदी केलेला आहे. आणि आतापर्यंत त्याच्याकडे खूप सारे बुक्स होते, पण तुम्ही पाहिलेले आहेत त्यांचा आकार छोटा होता. पण आता हे जे बुक्स आहेत ते साईजने खूप मोठे आहेत, असे पोस्टर सारखे मोठे मोठे. आणि चित्र पण खूप असे सुंदर आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत आणि कलरफुल आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल त्या पुस्तकावरच लिहिलेलं आहे स्वाईप अँड क्लीन. म्हणजे आपण याला काय जरी त्याने घाण केलं तर आपण त्याला मस्त पुसून घेऊ शकतो, पाण्यानं पण त्याला साफ करून घेऊ शकतो. इतके वॉटरप्रूफ हे पोस्टर आहेत. पोस्टर टाईपच बुक आहे. याच्यामध्ये पूर्ण वाईल्ड ॲनिमल, पाळीव प्राणी आहेत, जंगली प्राणी आहेत, परत पक्षी आहेत, भाज्यांची फळांची पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि हे बुक आमच्या कुशाग्रला खूप आवडलेले आहेत. हे बुक आमच्या कुशाग्रला खूप आवडले आहेत. विशेष म्हणजे आकाराने खूप मोठे असल्यामुळे त्याला म्हणजे त्या आधीच्या बुकमध्ये जे छोटे छोटे दिसणारे जे चित्र होते ते आता खूप मोठ्या साईजमध्ये दिसायला लागले. आणि याची क्लिअरिटी पण खूप छान आहे, कलरफुल आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी सगळंच आहे, काउंटिंग आहे, नंबर आहेत, अल्फाबेट्स आहेत, हे सगळं सेटच आहे. आणि तो इतका खुश आहे, पहा त्याच्याकडे किती खुश आहे की त्याला काहीतरी नवीन मिळाल्यासारखी तो एन्जॉय करत आहे. आणि प्रत्येक गोष्ट तो कसा असं लक्ष देऊन पाहतो. रेप्टाईल्स आहेत पहा त्याच्या हातामध्ये, तो पण खूप निरीक्षण करून पाहतो. आणि पुस्तकाला त्याला साहजिकच साईजनं मोठं असल्यामुळे हँडल करायला थोडंसं प्रॉब्लेम येत आहे. पण जेव्हा आपण त्याला पुस्तक उघडून देऊ तर तो बराच वेळ त्या पुस्तकाचं निरीक्षण करत आहे. मुलांना हँडल करायला अवघड आहे, पण आपण जर त्यांना काढून दिलं ना तर ती बराच वेळ, समजा आपण एखादं पेज ओपन करून दिलं तर ती बराच वेळ कुशाग्र त्या पेजला पाहत आहे आणि खुश होत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही पण खुश झालो की बाबा छान आहे. ते पहिलं पोस्टर बुक आहे कुशाग्रचं. आधीचे जे छोट्या छोट्या साईजमध्ये होते, मला वाटलं की ते साईज खूप लहान झाली आणि त्याला थोडंसं मोठ्या साईजमध्ये बुक्स बघावेत, म्हणून आम्ही हे पोस्टर बुक शॉप केलेलं आहे. हे बुक्स अतिशय म्हणजे छान आहेत वापरायला, सॉफ्ट आहेत. आणि म्हणजे प्रत्येक चित्र, प्रत्येक हे असं कलरफुल आहे. आता कुशाग्र पाहतात की प्रत्येक प्रत्येक चित्राला पाहत आहे, एन्जॉय करत आहे. आणि त्याचं जे आता शेपचं थोडंसं पाहता येईल की त्याला कुत्रा खूप आवडतो. आणि ह्याच्यामध्ये त्याला आम्ही पाहिले की जेव्हा पुस्तक घेतला तेव्हा त्याच्यामध्ये कुत्र्याचा जो फोटो होता तो मोठ्या साईजमध्ये होता. तर त्यानं कितीतरी वेळेस त्याला असं उघड उघड तीनदा दाखवलेलं मला की मम्मी, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की हा मोठ्या साईजमध्ये आहे. तर त्याच्यामधला तो वेगळेपणा आम्हाला जाणवला की त्याही पुस्तकामध्ये त्याने डॉग पाहिलेला, याही पुस्तकामध्ये डॉग पाहिलेला, पण आकार इथं थोडा मोठा आहे. हे त्याला जरी बोलता येत नसलं तरी त्याच्या ॲक्टिव्हिटीमधून मला समजलेलं आहे. आणि कुशाग्र हे पुस्तकं घेऊन इझिली कुठेही जाऊ शकतो. आणि पाण्यामध्ये इकडे तिकडे मुलं कितीही घाण केलं तर आपण ओल्या कपड्यानं सुद्धा त्याला पुसून घेऊ शकतो. इतके छान पुस्तकं आहेत. आणि हे पुस्तकं खूपच म्हणजे वापरायला पण छान आहेत. आणि मुलांना आपण म्हणजे एखादी गोष्ट शिकवण्यासाठी मोठ्या साईजमध्ये दाखवणं महत्त्वाचं असतं. काही काही गोष्टी खूपच लहान मुलांना एकदम छोट्या साईजमध्ये दाखवलं तर एवढं लक्षात नाही येणार, पण अशा ह्याच्यावर जर तुम्ही वेगवेगळे प्राणी त्याला शिकवलात तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होतो. आणि तुम्ही पहा त्याच्यासमोर हॉर्स आहे, डॉग आहे, तो बोट ठेवून दाखवत आहे, किती मोठे मोठे आहेत असंच त्याला म्हणायचे. आधीच्या बुक्समध्ये हे सगळे प्राणी होते पण एकदम छोट्या साईजमध्ये होते. आणि आता हे हँडल करण्याचा जर आपण विचार केला तर थोडंसं आपल्याला एवढा एक प्रॉब्लेम वाटला मला की मुलांना आपल्याला ओपन करून द्यावे लागतील. आणि त्यांनी ओपन करताना थोडंसं ते लहान असल्यामुळे त्यांना अवघड जात आहे. पण या बुकचा फायदा म्हणजे चित्र खूप मोठे मोठे, अट्रॅक्टिव्ह, कलरफुल आणि मुलांना आवडतील असे आहेत. आणि एवढी खुश होतात मुलं की आमचं कुशाग्र तर बुक्स आणल्या मिनिमम 1 तास तरी प्रत्येक पेज त्यानं पाहिलेलं आहे. प्रत्येक पेज, प्रत्येक प्राणी पाहिलेला आहे. आधीच्याही पुस्तकात सेम प्राणी होते, आताच्याही पुस्तकात सेम प्राणी आहेत. पण आमच्या लक्षात आलं हे प्राणी थोड्या साईजमध्ये मोठे आहेत, म्हणून कुशाग्रला आधीच्या पुस्तकापेक्षा या पुस्तकातले प्राणी थोडे जास्तच आवडायला लागले. बघा तुम्ही किती त्याच्या जवळ जाऊन असं पाहत आहे. आता तुम्ही जर म्हणजे काही काही
प्राणी तर त्यानं काय केलं माहिती आहे, त्याच्या जवळ जाऊन अतिशय जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये त्याला आवड झाली. आता हे बुक्स आहे, याच्यामध्ये नंबर काउंटिंग आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत, ते सुद्धा त्यांनी प्रत्येक वस्तू पाहिलेली आहे. आणि एवढं मोठं पुस्तक असलं तरीही कुशाग्र तो उघडण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला उघडून दिलेलं, पण तो स्वतः बंद करत आहे आणि पुन्हा तो उघडतो. बघा तो किती छान उघडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मुलं आपण काही शिकवा, मुलं शिकत असतात. आता मी त्याला उघडून द्यायला लागली, मोठी साईज आहे म्हणून, पण तो नाही. त्याला पण तो किती छान उघडत आहे बघा. छोटी पुस्तकं तो सहज हँडल करत होता, पण आता मला ते पण आवडलं की हा एवढा मोठं पोस्टर बुक आहे तरी त्याने छान पान पलटलं आहे आणि पान पलटून मला दाखवत आहे, बघ मम्मी मी पान पलटवलं. म्हणजे प्रत्येक वेळेस मीच त्याला पान पलटून देत होते पाहण्यासाठी, पण तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये त्याने खूप छान असं पान पलटलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक पाहता त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसत आहे. अशा प्रकारे हे छान आहे. माय फर्स्ट पोस्टर बुक ॲनिमल्स ह्या पुस्तकाचं नाव आहे. खूप छान बुक्स आहेत. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही पण हे घ्यायला काही हरकत नाही. मी कुठून घेतलं त्याची लिंक पण बॉक्समध्ये दिलेली आहे.